सो फ्रेंड्स, आज आपण हिप बोन बघणार आहे, ज्याला नितंबास्थी म्हणतात. नेम आहे हिप बोन. पर्याय काय आहेत? श्रोणी फलकास्थी, कटी कपाल, जघन कपाल, आणि ह्याला वृत्त अस्थि फलक पण म्हणतात. टाईप आपल्याला माहिती आहे, फ्लॅट बोन आहे, कपालास्थी. शेप आहे लार्ज, ब्रॉड, इरेग्युलर. लोकेशन काय आहे? लॅटरल साइड ऑफ द पेल्विक गर्डल. फीचर मध्ये बघितलं तर इरेग्युलर बोन आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात, इलियम, इस्चियम, प्युबिस. तर त्याच्यामध्ये हे ब्रॉड असते सुपेरियर इन्फेरियरला. आणि आता फर्स्ट आपण स्टार्ट करूया इलियम. इलियम कसं असते? ब्रॉड असते, सुपेरियरली असते, सुपेरियरली असते, एक्सपांड होते प्लेट लाईक. लोअर पार्ट किती पर्सेंट ऍस्टॅब्युलम फॉर्म करते? तर लोअर पार्ट फॉर्म अपर 2/5 ऑफ द ऍस्टॅब्युलम. याच्यामध्ये आपण बघितलं तर 2 पोल, अपर पोल, लोअर पोल. अपर पोल मध्ये श्रोणी फलक शिखा म्हणतात त्याला, जे की अँटेरियर सुपेरियर स्पॅन फॉर्म करते. आणि लोअर पोल मध्ये बघितलं होतं आपण की जे फ्यूज होते, आपण जे अपर पोल आहे ते फक्त ह्याच्यासोबत इलियम सोबत फ्यूज असते, पण जे लोअर पोल असते ते प्युबिस आणि इशियम सोबत फ्यूज होते ऍस्टॅब्युलम कशी, आणि हे फॉर्म करते अपर 2/5 ऑफ द ऍस्टॅब्युलम. नेक्स्ट आपण बघितलं तर 3 बॉर्डर, अँटेरियर बॉर्डर, पोस्टेरियर बॉर्डर, मिडियल बॉर्डर. जे अँटेरियर बॉर्डर असते कॉन्केव्ह असते, जे पोस्टेरियर बॉर्डर असते, आणि अँटेरियर काय फॉर्म करते? अँटेरियर सुपेरियर स्पाइन, सुपेरियर नाही इन्फेरियर. आणि जे पोस्टेरियर असते ते पोस्टेरियर इन्फेरियर स्पाइन. आणि जे मिडियल बॉर्डर असते ते काय फॉर्म करते? दे फॉर्म इलियाक क्रिस्ट अँड एंड्स ॲट द इलिओप्युबिक इमिनन्स. 3 सर्फेस असतात त्याच्यात. एक ग्लुटियल सर्फेस असते, दुसरं इलियाक फोसा असते, तिसरं सॅक्रोपेल्विक सर्फेस. जे पहिलं आहे ग्लुटियल सर्फेस, आउटर सर्फेस असते इलियमचा. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं अँटेरियरली अँटेरियर बॉर्डर असते, पोस्टेरियरली पोस्टेरियर बॉर्डर, इन्फेरियरली ऍस्टॅब्युलम अप्पर बॉर्डर, आणि सुपेरियरली इलियाक क्रिस्ट. आपण बघितलं होतं हे जे ग्लुटियल सर्फेस आहे टोटल 4 एरियामध्ये डिवाइड होते, पण त्याच्यामध्ये 3 ग्लुटियल लाईन असतात. जे पहिली लाईन आहे अँटेरियर ग्लुटियल लाईन, सेकंड वाली पोस्टेरियर ग्लुटियल लाईन, आणि थर्ड वाली इन्फेरियर ग्लुटियल लाईन. जे फर्स्ट आहे अँटेरियर ग्लुटियल लाईन ते लॉंगेस्ट असते 3 मध्ये. 3 जे लाईन आहे त्याच्यात पोस्टेरियर वाली बघितली ते शॉर्टेस्ट असते, आणि इन्फेरियर ग्लुटियल लाईन राऊंड आणि इल डिफाइंड असते. इलियाक फोसा जे आहे त्याला आपण श्रोणी पक्षघात म्हणतो. लार्ज कॉन्केव्ह एरिया असते इनर सर्फेस ऑफ द इलियम मध्ये. त्याच्यामध्ये अँटेरियरली अँटेरियर बॉर्डर असते, पोस्टेरियरली मिडियल बॉर्डर असते. थर्ड आहे आता सॅक्रोपेल्विक सर्फेस. तर त्याच्यामध्ये बघितलं होतं अँटेरियरली मिडियल बॉर्डर, सुपेरो, पोस्टेरियरली इलियाक क्रिस्ट, पोस्टेरियर इन्फेरियरली पोस्टेरियर बॉर्डर. आणि ह्याच्यामध्ये टोटल 3 पार्ट असतात सॅक्रोपेल्विक मध्ये. नावातच आहे सॅक्रोपेल्विक. पेल्विक वरून पेल्विक सर्फेस लर्न करू शकतो आपण. आणखी 2 कोणकोणते आहेत? इलियाक ट्युब्रोसिटी आणि आर्टिक्युलर सर्फेस. इलियाक ट्युब्रोसिटी मधून आपण बघितलं होतं की डॉर्सल सेगमेंट ऑफ इलियाक क्रिस्ट फॉर्म करते, आणि रेस्ट इन मिडल. आणि आर्टिक्युलर मध्ये बघितलं होतं की दे फॉर्म लाईज अँटेरो इन्फेरियर टू द इलियाक ट्युब्रोसिटी, आर्टिक्युलेट विथ द सॅक्रम अँड फॉर्म सॅक्रो इलियाक जॉइंट. पेल्विक सर्फेस मध्ये बघितलं होतं की स्मूथ असते अँटेरियर टू द आर्टिक्युलर सर्फेस. आता ह्याच्यामध्ये ओरिजिन बघितलं होतं. ओरिजिन वाले फक्त एकच इन्सर्शन आहे ह्याच्यामध्ये एक्सटर्नल ऑब्लिकची. एक्सटर्नल ऑब्लिक सोडून बाकी जेवढे आहेत ते सगळे ओरिजिन वाले. जसं की सार्टोरियस आहे, पायरिफॉर्मिस आहे, इलियाकस आहे, लॅटिसिमस डॉर्सी आहे, पुन्हा आहे क्वाड्रेटस लंबोरस आहे, ट्रान्सवर्स ॲब्डोमिनिस आहे, इंटरनल ऑब्लिक. आता नेक्स्ट आहे प्युबिस, सेकंड वालं भगास्थी ज्याला म्हणतो. तर हे बघितलं होतं आपण पहिले इलियम, नंतर इस्चियम, प्युबिस. तर आपण अगोदर प्युबिस बघत आहेत. तर अँटेरो इन्फेरियरली असते, आणि 1/5 ऑफ द अँटेरियर ऍस्टॅब्युलम फॉर्म करते. याच्यामध्ये टोटल 3 पार्ट असतात, बॉडी, सुपेरियर रामस, इन्फेरियर रामस. बॉडी जी असते ती अँटेरियरली असते, सुपेरियर रामस सुपेरियर लॅटरली असते, इन्फेरियर रामस इन्फेरियर लॅटरली. आता नावातच आहे सुपेरियर रामस म्हणल्यावर सुपेरियर लॅटरली, इन्फेरियर रामस म्हणल्यावर इन्फेरो लॅटरली. ठीक आहे. आणि बॉडी कशी असते? अँटेरियरली. बॉडी ऑफ द प्युबिस मध्ये आपण बघितलं होतं टोटल 3 सर्फेस, 1 बॉर्डर. 3 सर्फेस कोणकोणते आहेत? अँटेरियर सर्फेस, पोस्टेरियर सर्फेस, मिडियल सर्फेस. अँटेरियर, पोस्टेरियर, मिडियल. आणि बॉर्डर मध्ये एकच बॉर्डर आहे सुपेरियर बॉर्डर, ज्याला प्युबिक क्रिस्ट पण म्हणतो आपण. आणि हे जे असते बॉर्डर, तर प्युबिक ट्युबरकल इज लॅटरल एंड ऑफ द प्युबिक क्रिस्ट. 3 सर्फेस मध्ये जे फर्स्ट आहे अँटेरियर सर्फेस, तर ते कसं बघितलं होतं? डायरेक्टेड डाऊनवर्ड, फॉरवर्ड, स्लाइटली लॅटरल, अँड रफ सुपेरियर लॅटरली अँड स्मूथ एल्सवेअर. The second आहे posterior pelvic surface, ज्याला म्हणतो स्मूथ असते, डायरेक्टेड अपवर्ड, बॅकवर्ड, अँड फ्रॉम द अँटेरियर वॉल ऑफ द ट्रू पेल्विस. मेडियल अँड सिम्फायसियल. आता नावातच आहे मेडियलला सिम्फायसियल सर्फेस म्हणतो. का? इट फॉर्म प्युबिक सिम्फायसिस. आणि सेकंड वाला जे आहे पोस्टेरियरला पेल्विक म्हणत होतो. का? कारण हे अँटेरियर वॉल ऑफ ट्रू पेल्विस फॉर्म करतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता आपण फर्स्ट बॉडी पार्ट पाहिला, आता सेकंड पार्ट पाहू सुपेरियर रामस. सुपेरियर रामस मध्ये काय बघितलं होतं? एक्सटेंड होते फ्रॉम द बॉडी ऑफ द ऍस्टॅब्युलम. इट हॅज 3 बॉर्डर, 3 सर्फेस. 3 बॉर्डर कोणते? सुपेरियर, अँटेरियर, इन्फेरियर. जे सुपेरियर आहे त्याला पेक्टिनियल लाईन म्हणतो, शार्प असते. अँटेरियरला ऑब्च्युरेटर क्रिस्ट म्हणतो, जे की राउंडेड रिज असते. आणि इन्फेरियर वाला शार्प असते, दे फॉर्म द अपर बॉर्डर ऑफ ऑब्च्युरेटर फोरामेन. नेक्स्ट आहे पेक्टिनियल सर्फेस. पेक्टिनियल जे आहे ट्रँग्युलर आहे,
लाईज बिटवीन अँटेरियर सुपेरियर बॉर्डर. सेकंड वाला आहे पेल्विक सरफेस, जे की सुपेरियर इन्फेरियर बॉर्डरच्या मध्ये असते आणि कंटिन्यू होते विथ द पेल्विक सरफेस ऑफ द बॉडी ऑफ द प्युबिस. आणि ऑब्च्युरेटर सरफेस जे आहे इट लाईज बिटवीन अँटेरियर इन्फेरियर बॉर्डर. इट प्रेझेंट द ऑब्च्युरेटर ग्रूव. आता थर्ड वाला आहे इन्फेरियर रॅमस, जे की मेडियल टू द ऑब्च्युरेटर फोरामेन असते. एक्सटेंड होते बॉडी ऑफ द प्युबिस टू द रॅमस ऑफ द इस्चियम. याच्यामध्ये दोन बॉर्डर दोन सरफेस. दोन बॉर्डर कोणकोणते आहेत? एक्सटर्नल बॉर्डर, इंटरनल बॉर्डर. सरफेस बी अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर. आता ह्याच्यामध्ये बी आपण बघितलं होतं अटॅचमेंट कोणकोणत्या मसलची असते. क्रिमॅस्टर मसलची असते. आणि सेकंड ओरिजिन वाले जसे की ॲबडक्टर लॉंगस आहे. ॲबडक्टर वाले दोन आहेत, एक आहे ॲबडक्टर लॉंगस, दुसरा ॲबडक्टर ब्रेव्हिस. आणि तसंच ऑब्च्युरेटर वाले बी दोन आहे, ऑब्च्युरेटर एक्सटर्नस, ऑब्च्युरेटर इंटरनस. आणि लिओड्रायन पण आहे, पेक्टिनियस पण आहे. नेक्स्ट आता इशियम लास्ट वाला, कुकुंदर असते, आसन असते म्हणतात त्याला, जे की पोस्टेरो इन्फेरियर पार्ट असते हिप बोनचा. 2/5 ऑफ द एस्टॅब्युलम फॉर्म करते, हाफ मून शेप्ड. याच्यामध्ये बी सेम दोन पार्ट, एक बॉडी आणि दुसरं रॅमस. बॉडीमध्ये आपण बघितलं होतं याच्यामध्ये एक्स्ट्रा असे थिक असते बॉडी. बिलो अँड बिहाइंड द एस्टॅब्युलम 2 एंड, 3 बॉर्डर 3 सरफेस. 2 एंड कोणते? अपर एंड लोअर एंड. अपर एंड किती? 2/5 ऑफ द एस्टॅब्युलम फॉर्म करते. अँड इलियम इस्चियम प्युबिस फ्यूज विथ इच अदर इन द एस्टॅब्युलम. म्हणजे लोअर एंड असते ते इस्चियल ट्युब्रोसिटी. आता बॉर्डर बघूया. बॉर्डर बी 3, अँटेरियर, पोस्टेरियर, लॅटरल. जे अँटेरियर बॉर्डर आहे ते शार्पेस्ट असते पोस्टेरियर मार्जिन ऑफ द ऑब्च्युरेटर फोरामेन. जे पोस्टेरियर बॉर्डर असते ते कंटिन्यू होते विथ द पोस्टेरियर बॉर्डर ऑफ द इलियम बिलो द एंड ऑफ द अपर एंड ऑफ द इस्चियल ट्युब्रोसिटी. नेक्स्ट आहे आणि हे ग्रेटर सियाटिक नॉच फॉर्म करते. आणि लॅटरल जे बॉर्डर आहे लॅटरल मार्जिन ऑफ द इस्चियल ट्युब्रोसिटी फॉर्म करते. नेक्स्ट आहे सरफेस. आता सरफेस मध्ये बी 3, फिमोरल सरफेस, डॉर्सल सरफेस, पेल्विक सरफेस. जे फिमोरल असते ते लाईज बिटवीन अँटेरियर लॅटरल बॉर्डर. डॉर्सल सरफेस जे आहे ते कंटिन्यू अबोव विथ द ग्लुटियल सरफेस ऑफ द इलियम. काय म्हणलेलं आहे? डॉर्सल सरफेस जे आहे कंटिन्यू होते अबोव विथ द ग्लुटियल सरफेस ऑफ द इलियम. अँड दे फॉर्म द डाउनवर्ड, इट हॅज अ कॉन्व्हेक्स सरफेस अँड वाईड शॅलो ग्रूव अँड अपर पार्ट ऑफ द इशियल ट्युब्रोसिटी. आणि पेल्विक सरफेस जे आहे स्मूथ असते अँड दे फॉर्म द लॅटरल वॉल ऑफ द पेल्विक, ट्रू पेल्विक स्लाइटली. आता नेक्स्ट पार्ट आपण आता बॉडी पाहिली, आता आपण बघू रॅमस ऑफ द इशियम. तर रॅमस मध्ये दोन बॉर्डर दोन सरफेस. दोन बॉर्डर कोणते? अपर बॉर्डर, लोअर बॉर्डर. आणि सरफेस मध्ये आउटर आणि इनर सरफेस. जे अपर बॉर्डर असते ते फॉर्म द मार्जिन ऑफ द ऑब्च्युरेटर फोरामेन आणि लोअर बॉर्डर प्युबिक आर्क. म्हणजे इनर सरफेस असते कॉन्व्हेक्स आणि स्मूथ. आता मसल्स बघू. तर ह्याच्यामध्ये लिओडर अँड ओरिजिन आहे, ऑब्च्युरेटर एक्सटर्नस, क्वाड्राटस फिमोरिस, ऑब्च्युरेटर इंटरनस. ॲसिटाबुलम आपल्याला माहिती आहे डीप कप शेप्ड हेमिस्फेरिक कॅव्हिटी असते, जे की लॅटरल एस्पेक्ट ऑफ द हिप बोन असते. आणि इट लाईज डाऊनवर्ड फॉरवर्ड. आणि ह्याच्यामध्ये 3 पार्ट्स ऑफ द हिप बोन कंट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ ॲस्टॅब्युलम. आपल्याला माहिती आहे ॲस्टॅब्युलम फॉर्म करण्यासाठी 3 बोन, इलियम, इशियम, प्युबिस. तर इलियम काय फॉर्म करते? सुपेरियर टू फिफ्थ. इलियम इशियम पोस्टेरियर 2/5 आणि प्युबिस जे आहे अँटेरियर 1/5. इन्फेरियर डिफिसेंट मार्जिन ऑफ द ॲस्टॅब्युलम इट इज कॉल्ड एज ॲस्टॅब्युलर नॉच. आणि जे नॉन आर्टिक्युलर रफ फ्लोर असते ॲस्टॅब्युलर फोसा. ऑब्च्युरेटर फोरामेन काय असते? तर हे एक लार्ज गॅप असते लोअर पार्ट ऑफ द हिप बोन, ज्याला ऑब्च्युरेटर फोरामेन म्हणतो. सिच्युएट राहते अँटेरियर इन्फेरियर बिटवीन प्युबिस आणि इशियम. आणि आपल्याला माहिती आहे हे मेल आणि फिमेल मध्ये डिस्टिंग्विशेबल असते. जर मेल मध्ये ओळखायचं म्हणलं ऑब्च्युरेटर फोरामेन कसं असते? लार्ज आणि ओव्हल. फिमेल मध्ये स्मॉल ट्रायंगुलर असते. इशियल ट्युब्रोसिटी जे आहे ऑन द लोअर एंड ऑफ द बॉडी ऑफ द इशियम. ॲट द पोस्टेरियर साइड देर इज अ ट्युब्रोसिटी कॉल्ड एज इशियल ट्युब्रोसिटी. डिवाइड होते ट्रान्सवर्स रिज मध्ये इंटू अपर अँड लोअर एरिया. अपर एरिया इज सबडिवाइडेड बाय द ऑब्लिक रिज इंटू सुप्रोलॅटरल एरिया, infero-medial area, and lower area is subdivided by longitudinal ridge into outer and inner area. ऑसिफिकेशन मध्ये याच्यामध्ये 3, 5 लर्न ठेवायचं. 3 प्रायमरी, 5 सेकंडरी. तर 3 प्रायमरी तर नावातच आहे इलियम, इशियम, प्युबिस साठी. एक इलियम साठी, एक इशियम आणि एक प्युबिस. फक्त याच्यामध्ये सिक्वेन्स काय लर्न ठेवायचा? 2, 3, 4. म्हणजे सेकंड मंथ मध्ये, थर्ड मंथ मध्ये 4 रिस्पेक्टिव्हली. आणि याच्यामध्ये 2 सेकंडरी. आता ह्याच्यामध्ये टोटल किती सेकंडरी? 5 असतात ना. त्याच्यामधले 2 असतात इलियाक क्रिस्ट फॉर्म करतात. त्याच्यामध्ये 2 ॲस्टॅब्युलम कार्टिलेज आणि उरलेला एक इशियम ट्युब्रोसिटी. आणि हे सगळे कधी अपिअर होतात? एज ऑफ द प्युबर्टी. क्लिनिकल अस्पेक्ट मध्ये जे इलियाक क्रिस्ट असते हे कशासाठी यूज करतो? फॉर टेकिंग बोन मॅरो बायोप्सी मध्ये इन द केस ऑफ अनिमिया और ल्युकेमिया. आणि सेकंड आहे विवर्स बॉटम, जे की इन्फ्लामेशन ऑफ द इशियल, म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द इशियल ट्युब्रोसिटी बर्सा.